नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त एक नंबर जबरदस्त मराठी भाषण. चला तर मग सुरू करूया. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला त्याग आणि समर्पणाची मूर्ती माता रमाई म्हणजेच रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल काही शब्द सांगणार आहे. माझ्या भाषणाची सुरुवात मी एका सुंदर चारोळीने करतोय. दीनदलितांच्या कल्याणी तू धैर्याची मूर्ती ग, भीमरायाच्या संसाराला लाभली तुझीच स्फूर्ती ग, कठोर कष्टातून फुलविली तू समतेची ही बाग, माता रमाई तुला वंदितो, धन्य तुझा हा त्याग, माता रमाई तुला वंदितो, धन्य तुझा हा त्याग, धन्य तुझा हा त्याग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जग भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखते, पण त्यांना या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या माऊलीने स्वतःच्या सुखाचा त्याग केला त्या म्हणजेच माता रमाई. बाबासाहेब जेव्हा उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले होते तेव्हा रमाईंनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत घर चालवले. प्रसंगी शेण काड्या वेचल्या, पण बाबासाहेबांच्या शिक्षणात कधी खंड पडू दिला नाही. त्या एक अतिशय संयमी आणि ध्येयवादी स्त्री होत्या. त्यांनी स्वतःची 4 अपत्ये गमावली, पण आपल्या पतीच्या ध्येयाआड कधीही स्वतःचे वैयक्तिक दुःख येऊ दिले नाही. त्यांचे आयुष्य म्हणजे केवळ संघर्ष नव्हता, तर तो एक मूक क्रांतीचा प्रवास होता. बाबासाहेब त्यांना प्रेमाने रामू म्हणत असत. रमाबाईच्या खंबीर साथ आणि सहकार्याशिवाय बाबासाहेब इतके मोठे जागतिक कार्य करू शकले नसते, हे खुद्द बाबासाहेबांनीही वेळोवेळी कृतज्ञतेने मान्य केले आहे. ज्यांच्या अंगावर धर साडी नव्हती, पण ज्यांच्या कष्टाने आज कोट्यावधींच्या आयुष्यात प्रकाशाची नवी पहाट आली आहे, अशा या महान माऊलीला माझे कोटी कोटी प्रणाम. शेवटी इतकेच म्हणेन की सावली जशी वृक्षाची असते, तशीच साथ रमाईंनी बाबासाहेबांना आयुष्यभर दिली. माता रमाई, तुम्ही केवळ एक पत्नी नव्हतात, तर तुम्ही आम्हा सर्व लेकरांची जननी आहात. धन्यवाद. जय भीम.